ओम श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः। हर ओम ओम गुरुवे सर्वलोकानां विजते भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणान्मूर्तये नमः। पञ्चाननक्तनोद्भूतान् पञ्चाक्षरमणोपमान् पञ्चसूत्रकृतो वन्दे पञ्चाचार्यान् जगद्गुरून्। ॐ मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे मरुळाराध्यान् जगद्गुरून्। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। महाकालेश्वर भगवान की जय। माँ बगला मुखी माता की जय। आता गणपती ध्यान पूजा। ओम श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः। हर ओम अथ महागणपति पूजा ध्यानम्। ओम गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान शृण्वन्नोतिभिस्तेजसादना। ॐ भूः महागणपतिमावाहयामि। ॐ भुवः महागणपतिमावाहयामि। ॐ सुवः महागणपतिमावाहयामि। ॐ सुवः महागणपतिमावाहयामि। ॐ भूर्भुवः सुवः महागणपतिमावाहयामि। सशक्ति सांगा सायुधा सहवान सपरिवार श्री महागणाधीश्वरात्र गच्छ आवाहयामि। आवाहितो भव स्थापयामि। स्थापितो भव सन्निहितो भव सन्मुखो भव अवकुण्ठितो भव वरदो भव इति सन्मुद्रा प्रदर्श। ध्यायामि ध्यानं समर्पयामि। आवाहयामि रत्नसिंहासनं समर्पयामि। आदयोः पाद्यं समर्पयामि। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। मुखाम्बुजे आचमनीयं समर्पयामि। अथ कलशपूजा। आपण आता कलश पूजेचा मंत्र शिकणार आहोत। थोडक्यात आपल्याला कलश पूजेची माहिती मी सांगणार आहे। या कलश पूजेमध्ये आपण ज्या देवताची स्थापना करतो त्या देवताचं वर्णन सांगितलेलं आहे। ते कसं सांगितलेलं आहे? कलशस्य मुखे रुद्रा, कलशाचं तोंड कसं आहे? रुद्र देवताचं आहे। कलशस्य मुखे रुद्रा कंठे विष्णू समासिता, कंठ विष्णू आहे। मूले तत्र स्थितो ब्रह्मा, जे कलशाचं खालचा पाया असतो, पाताळा असतो, ते काय आहे? ब्रह्मा आहे। कंठ विष्णू आहे आणि मुख काय आहे कलशाचं? तर ते रुद्र देवता आहे। कलशस्य मुखे रुद्रा कंठे विष्णू समासिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणांशुतः, जे महादेवाचे गण म्हणतो आपण, ते गण पूर्ण त्या सप्तगंगा सप्तसागर 4 वेद आणि हे गण सगळं त्या कलशामध्ये समावेश आहे। म्हणून आपण या कलश देवता म्हणून आपण जेव्हा पूजेला प्रारंभ करण्याच्या अगोदर कलश पूजा वेगळी, गंगा पूजन वेगळी, म्हणून आपण हा मंत्र जेव्हा गंगेचे पूजन करतो, जे
पूजेला पाणी आणलेलं असते पूजनासाठी, ते पाणी शुद्ध करण्यासाठी हा मंत्र वापरायचा आहे. म्हणून हा मंत्र घेत असताना आपण त्या कलशामध्ये गंध, हळदी, कुंकू, अक्षता, बेलफूल या सगळं गोष्टी वाहून आपण गंगेचे पूजन करताना हा प्रार्थना मंत्र म्हणायचे. ओम श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. हरः ओम. अथ कलश पूजा. ओम तदादो एतत् कर्म निर्विघ्नेन परिसमाप्तिद्वारा उत्तरोत्तराभिवृद्धिरस्तु. श्री महागणपति पूजां कर्तुं स्थलशुद्ध्यर्थं, द्रव्यशुद्ध्यर्थं, आत्मशुद्ध्यर्थं कलश पूजां करिष्येद. ओम कलशस्य मुखे रुद्रा, कंठे विष्णु समाश्रिताः, मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणांशुतः, कुक्षो तु सागरः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरः. ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो अथर्वणः. अंगे च सहिता सर्वे कलशाम्भो समाश्रितः. गायत्री चैव सावित्री शान्ति पुष्ट्ये करे तदा. आयान्तु मम शान्त्यार्थं दुरितक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिन्धु कावेरे जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. ओमापो वायुदगुं सर्वं विश्वा भूतान्याभक् प्राणावापक् पशवो आपो नमापो मृतमापः सम्राडापो विराडापस्वराडापश्चन्दागुस्यापो ज्योतिगुस्यापो जजोगुस्याप सत्यमापा सर्वदेवतापो भूर्भुवः सुवराप. ओम कलशेषु धावते पवित्रे परिषच्यते, उक्तेर्यज्ञेषु वर्धन्ते, अतित्रे सोमरोचनारोहन्नभ्राजिसेति वा. इति कलशे रुद्रादिदेवताह्वयाम् अष्टविधोपचारे सम्पूजा. तेनोदकेन पूजा द्रव्याणि देवम् आत्मानं च सम्प्रोक्षात्. ओम शांति शांति शांति. हा मंत्र संपूर्ण झाल्याच्या नंतर आपण स्थलशुद्ध्यार्थम, द्रव्यशुद्ध्यार्थम, आत्मशुद्ध्यार्थम कलश पूजां करिष्येत हा मंत्र म्हणलेला आहे. त्या मंत्रामध्ये आपण आपल्या पूजेच्या साहित्यावरती, स्वतःच्या अंगावरती आणि पूजेच्या द्रव्यावरती आपण पाणी प्रोक्षण करायचे आणि हा मंत्र आपला पूर्ण कलश पूजेचा संपून जातो. नंतर आपल्या पूजेला प्रथम विधीला आपण प्रारंभ करू. ओम शांती शांती शांती. सर्वांनी ह्या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करायचे, जेणेकरून आपला हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्या पुढच्या सत्रामध्ये आपल्याला पंचामृताचा मंत्र व तसेच आपल्याला षोडशोपचार मंत्र घ्यायचे. ओम शांती शांती शांती.